नवरा मुली लवकर स्टेजवर घेऊन या, वेळ करू नका. चला उशीर झालेला आहे. अरे किसको ताली बजा भाई साहब. प्रल्हाद मामांची तर आलतो आम्ही. आता नाश्ता वगैरे केला, तरी दिला आम्हाला, पण जेवायला नाही दिला देवी. आलतो आम्ही भाऊंच्या घरी, ताईंचे माहेरी भाऊंच्या घरी. आता आलो, नाश्ता वगैरे केला, देवी दिला आम्हाला नाश्ता वगैरे, आणि निघालो आता आम्ही जायला मांडवात वापस. तिथनं आपण आता जाऊ थोड्या वेळात घरी. ठीक आहे, यांचे मागं आई आले, तिकडे पाहुणे होते त्या पण गेल्यात आता. बस मावशीची सुनस. चाललो घरी. काही येत ना अजून, तसं टाइमपास चालला. इकडं आम्ही आलो आता साखरपुड्याशी. आईने 500ची नोट दिले नवरीला, तर त्यांचं डिस्कशन चाललं. 500ची नोट दिली. मी इकडे पेढा दिले ना नवरीने, तो पण खायचा अजून काही खाल्ला नाही. हो, आता आम्ही आले इकडे. आमच्या आईची मावशी बहीण होती ना, तिची मुलगी तशी दिले, त्यांच्या घरी चालल्या होता आम्ही. तर बाबा तर गेल्यात, ती समोरच घर आहे. आता आम्ही पण आलो, त्या आलते आमच्या घरी, पण आम्ही कधी आलो नाही. तर बघू चला आता त्यांच्या पण घरी जाऊ. पहिल्यांदा झाल्या आम्ही, ते आले ना आमच्या घरी 2-3 वेळा. आई वारली ती तेव्हा पण आलत्या, मधीन पण आलत्या. हा आहे त्यांचं घर समोरच. आम्ही आलो इकडं. प्रियांश आले इकडं, आई आहे समोरच घर. तर इकडे मावशीची मुलगी आहे. तर फणसाचा झाडे फणस आल्यात, फणसाला छोटे छोटे आल्यात, काही दिसत तर नाही मला. तर त्यांचा मोठासा घरी आम्ही. प्रियांश बघ, प्रियांश आणले कलिंगड. ते आई ताई गेल्या आणायला. आता बोलताना बाबाचा पिठांचा चहा. आम्ही नाश्ता वगैरे केला यांच्या घरी. यांची मावशीची मुलगी आहे, उत्तर शिवलाच. तर आम्ही कधी आलो नव्हतं. त्या 2-3 वेळा आलत्या आमच्या इथं. आई वारली ती तेव्हा पण आलत्या, औषधाला पण आलत्या. तर आताच आईनं त्या चालले त्यांचा बोलताना तिकडं. आता आम्ही पण निघू इथनं. झालं का थोड्या वेळात निघू घरी जायला. साखरपुडा झाला, आई येईल सावकाश त्यांच्यासोबत, नवऱ्याच्या सोबत येईल. आज येईल नाही तर उद्या येईल आई. आता आम्ही पण निघू. झाल्यात पाहुणे, त्यांना मी 2 डिश भरल्यात. त्यांना जाऊया नाश्ता. औषधाला पाहुणे आले आणि घरी आलो आम्ही. आताच पोचले आणि त्यांना लगेच ते पाहुणे येणार होते औषधाला, त्यांना लगेच चहा पाणी दिला. आणि बाबांना चहा पाणी दिला, तर त्यांना पण पाणी दिले आणि त्यांना नाश्ता चालवले. बाहेर आहे ते नाश्ता करले 2 डिशमध्ये 2 प्लेट.
तर चला आता जाऊया आता बाहेर, त्यांना नाश्ता देऊ ना, त्यांना लगेच चहा ठेवू. आणि आल्यावर एवढी तब्येत डाऊन झाली ना, एक डोळ्यातून तर डायरेक्ट पाणी निघतं जाम. काय झालं काय माहिती आता बघू. आता फ्रेश वगैरे व्हायचं आहे, फ्रेश पण व्हायला होईल नका. आपल्या भाकरी पण झाल्या, इकडं अंडा फ्राय चालू आहे, प्रियांशला अंडा तळले. आणि इकडशीन आपले बोंबील आहेत ना, मस्तपैकी ग्रेव्हीवाले बोंबील बनवायचे आहेत. आता वेदिकाचं काय चालले काय माहिती, काय बनवायला घेतले वेदिका? आता डाएट मी चालू करणार आहे. आता तुला डाएट कशाला पाहिजे, काय बोलताना चालतं डाएट चालू करायची. तर आता सगळं आवडले आणि केस काही एकदम या झालं फुगले आणि केस त्यांना पण धुवायला लागतील. आणि प्रियांशला आपला ऑमलेट तळले मस्तपैकी, त्याला पण टाईम झालेला जेवायचा, तर त्याला पण देते आणि बोंबील फ्राय करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज. आपले बोंबील फ्राय पण झाले आहेत मस्तपैकी. आणि इकडं बाबांना पण भाजी बनवले, बाबांना बनवले मटकीची भाजी. तर बाबा एकटेच आहेत खायला, आई पण नाही ना, मग बाबांसाठी मटकीसाठी सबस्क्राईब करा. बाय बाय, बाय बाय कर, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओत.